म्हणून शब्दादी पदार्थ श्रोत्रादिकांचे हात घ्यावया जेथे उजू होती. तर या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं की आता आपल्याला विषय आहे तो जीवनमुक्ताची स्थिती काय आहे याच्याशी संबंधित आहे. आणि त्यामुळे जीवनमुक्ताच्या स्थितीविषयी मांडताना आपल्याला त्यांनी असं म्हटलंय की अनुभव तोही घेतोच. गेल्या वेळी आपण थोडं ज्या विषयाचं स्पष्टीकरण घेतलं की शेवटी ही स्थिती तरी का मांडावी लागली ते आपण गेल्या वेळी पाहिलं की जीवनमुक्त ही दशा अनुभवायला येते, तर ती दशा ह्या सगळ्याच्या पलीकडे गेली तर मग अलीकडे येऊन अनुभव कसा येतो. कारण शेवटी असं आहेच ना की तो पलीकडे गेलेला आहे आणि व्यवहार तर आमच्यासारखा करतोय. मग आमच्यासारख्या व्यवहारामध्ये अनुभवाचं स्वरूप काय राहतं. तर या संदर्भामध्ये इथे त्यांनी असा विषय मांडलेला आहे की म्हणून शब्द स्पर्श गंध रूप रस ऐशा या पंचविषयास जाता ग्रहण करावयास कान चक्षु जिव्हाधिक. तर त्याच्या बाबतीत सुद्धा काय होतं तर तोही ग्रहण करताना याच सगळ्यांनी ग्रहण करतो. डोळ्यांनी ग्रहण करतो, कानांनी ग्रहण करतो. म्हणजे त्याचे कान त्याचे डोळे आता निकामी झालेले आहेत असं काही नाही आहे. त्याच्याही डोळ्यांनी त्याला दिसतं, त्याच्याही कानांनी त्याला ऐकू येतं, त्याच्या जिभेनी त्याला चव कळते वगैरे वगैरे. तर ते पुढे असं म्हणतात तेथे संबंध होये न होये तव इंद्रियांचे ते नोहे मग असतची आहे संबंधू ना. म्हणाले आता इथे या ठिकाणी हे पंचविषय सेवन करण्याकरता म्हणाले ते पंचविषय सेवण्याप्रती पंच ज्ञानेंद्रिय जाती न जाती जातील किंवा जाणार नाहीत. तर म्हणाले तोच विस्मरण पावती उभयताही. म्हणजे आता त्यांनी असं म्हटलंय की काय होतं हा प्रवास होतो का म्हणजे दृष्टीचा प्रवास म्हणजे द्रष्टुत्व त्यांनी जे म्हटलं ना किंवा दृष्टत्व तर ते जे त्याच्या ठिकाणी दृष्टत्व जे पाहण्याची जी शक्ती ती दृष्टत्वाची शक्ती आहे ती इथे आहे. आता ही जी शक्ती आहे त्याच्या बाबतीत ती शक्ती आणि दर्शन हा काही त्याच्या बाबतीत भेद नाही आहे. कारण आम्ही आमच्या बुद्धीने घेतो ते दर्शन म्हणजे ते ज्ञान आणि दृष्टी पाहण्याची जी शक्ती आहे ते द्रष्टुत्व किंवा दृष्ट नाहीच म्हणता येणार, द्रष्टुत्वच म्हणावं लागेल. तर ते द्रष्टुत्व जे आहे ते पाहण्याची जी शक्ती आहे आता त्या शक्तीने इथून ती वस्तू पाहायची म्हणजे काहीतरी गमन आगमन आहे ना, म्हणजे जाणं येणं आहे ना, कारण ते घ्यायचं आणि परत यायचं. आता ते म्हणतात हे होईल किंवा होणार नाही, हे करावं लागेल किंवा लागणार नाही. कारण विषय आता काय आला आता चालू आहे ह्या 15 ओव्यांमध्ये विषय एकच आहे की जग द्वैतात आहे हे स्वीकारलेलं आहे. तो जीवनमुक्त आहे त्यालाही जग द्वैतात आहे. द्वैतात म्हणजे तो द्रष्टा आहे आणि हे सगळं जग आहे हे दृश्य आहे आणि द्रष्टा आणि दृश्य हे द्वैत त्याच्याकरता पण आहे. पण आता हे द्वैत त्याच्याकरता राहतं का राहत नाही म्हणजे त्याची ज्ञानाची प्रक्रिया काय. म्हणजे आमची ज्ञानाची प्रक्रिया बुद्धी आहे म्हणून आम्ही बुद्धीने त्या वस्तूचं दर्शन घेतो. तो काय करतो त्याला बुद्धीनेच दर्शन घ्यावं लागतं का त्याला दर्शन कशाने होतं हा विषय आहे इथे. आणि विषय आहे म्हणजे होतच त्याला दर्शन, फक्त त्याच्या दर्शनाची प्रक्रिया काय त्याची दशा काय असते हे द्वैत त्याच्याकरता आता द्वैत राहतं का. तर म्हणून त्यांनी आता इथे म्हटलं की हे डोळे दर्शन घेण्याकरता त्या डोळ्यांची दर्शन घेण्याची जी शक्ती आहे ते जे त्याचं दृष्टत्व आहे ते त्या पदार्थापर्यंत पोचेल नाही तर पोचणार नाही. असं का म्हटलं पोचून दर्शन होईल किंवा तो पदार्थच इथे येऊन बसेल. कारण आता काय द्रष्टा आणि दृश्य याच्यामध्ये अद्वैत आहे. म्हणजे जो विषय आहे की आता हा मोबाईल बघायचा आहे तर तो ज्ञानी पुरुष असेल तर ही मोबाईल ही वस्तू त्याला त्याच्यापासून वेगळी आहे असं वाटत नाही. ज्या विषयाकडे आता म्हणजे त्याला जो अनुभव घ्यायचा आहे आणि अनुभव घेतलाच पाहिजे कारण आता त्याला या दरवाज्यातून आत जायचं आहे, दरवाजा बंद आहे तर त्याला कळलंच पाहिजे हा दरवाजा बंद आहे. तो काही दरवाजावर जाऊन आपटणार नाहीये
त्यामुळे तो दरवाजा बंद आहे हे कळणार म्हणजे क्रिया आली आहे त्याच्यामध्ये, कारण देहाने व्यवहार करतोय म्हणून. म्हणजे दरवाजा उघडणं त्याला आहे, तो दरवाजा पाहणं त्याला आहे, आणि दरवाजा बघून तो दरवाजा उघडून मग तो आत जाणार आहे. म्हणजे हे सगळे व्यवहार त्याला करावेच लागतात. हे सगळे व्यवहार जर त्याला करावे लागतात तर व्यवहारामध्ये द्वैतात व्यवहार आहे का अद्वैतात व्यवहार आहे? प्रश्न एवढाच आहे की आता पाहताना ते दृश्य म्हणून तो पाहतो आहे का तो विषय आणि त्याची दृष्टी हे एकच आहे? म्हणजे आता त्याला ते भिन्न वाटत नाही. आता जी जाणीव आहे ती व्यवहारामध्ये जे म्हटलंय ना की फार शंकराचार्यांचं ते सूत्र चांगलं आहे की त्यांनी असं म्हटलंय की क्रियाद्वैतम भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करहचित, अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की भावाद्वैतम सदा कुर्यात, भावाच्या पातळीवरती अद्वैत हे व्यवहारामध्ये जगताना सुद्धा अनुभवता येतं, पण क्रियेच्या पातळीवर अद्वैत होऊ शकत नाही. म्हणजे नुसताच जागेवर बसलेला आहे आणि अन्न आहे इथे, तर हे जे अन्न आहे ते अन्न आणि मी आमच्यामध्ये अद्वैतच आहे, मग त्याच्या भोजनाची काय आवश्यकता नाही, तो भोजन करतो कारण आमचा अद्वैत आहे तर जेवायलाच नको. तर तसं होत नाही, ते भोजन होतं. म्हणजे क्रियेच्या पातळीवरती द्वैत स्वीकारून त्याचा स्वीकार करावा लागेल. आता स्वीकार करताना त्याच्या अंतःकरणात ती भावना भिन्न आहे. भावना काय आहे? अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता, मी भोगणारा पण नाही, मी भोजन पण नाही, मी भोज्य पण नाही. जे स्वीकारायचं आहे ते भोज्य पण मी नाहीये, जो खाणारा आहे तो भोगता पण मी नाहीये, आणि भोग म्हणजे खाण्याचा जो आनंद तो पण नाहीये. पण खाल्ल्याशिवाय राहतोय का? नाही, खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि खाल्ल्याशिवाय राहत नाही म्हणून त्याला जर खीर खायला दिली तर तो असं काही तोंडाने म्हणत नाही खीर काय आंबोण काय मला सारखंच आहे, असं काही तो म्हणत नाही. मी खीरच खातो, म्हणजे खीर दिली आहे, श्रीखंड दिलंय, मी श्रीखंडच खातो. म्हणजे तो जो पदार्थ आहे हे जे द्वैत आहे हे द्वैत आहेच, पण ह्या द्वैताशी अद्वैत भावानी तो राहतो. म्हणजे काय करतो? तो निसंग होतो. संग ही गोष्ट द्वैताची आहे. मनासंग हा सर्व संघास सोडी. समर्थांनी जसं मनाच्या श्लोकात म्हटलंय ना की हा ईश्वरवाद किंवा ईश्वर भाव जो आहे हा एक संघ दृढ झाला की बाकीचे सगळे संघ दूर होतात. म्हणजे तो कोणत्या संघात आहे? तो अद्वैतात आहे. म्हणजे तो चैतन्याशी एकरूप आहे, आणि तो चैतन्याशी एकरूप आहे म्हणून तो भोजनाशी एकरूप होत नाही, म्हणून तो भोगता या भावाशी एकरूप होत नाही, किंवा तो त्या भोगण्याचा जो भोग म्हणून आनंद आहे त्या आनंद या भावाशी सुद्धा एकरूप होत नाही. मग तो कशाशी एकरूप आहे? तो एकट्या त्या परमात्म्याशी एकरूप आहे, तो एकट्या त्या ब्रह्मभावाशी एकरूप आहे, तो त्या ब्रह्मज्ञानात आहे. आणि त्या ब्रह्मज्ञानात असताना ती क्रिया घडतीये, आणि त्यामुळे घडणारी जी क्रिया आहे ती क्रिया मात्र सबगोलंकार नाहीये. म्हणजे अद्वैतावरती आक्षेप द्वैती हाच घेतात. द्वैत्यांचा जो आक्षेप आहे तो आक्षेप हाय, ते म्हणतात अहो जगात सगळा व्यवहार जर द्वैतात आहे, तुम्ही सुद्धा जर मान्य करता की क्रियाद्वैतम न करहचित, की क्रियेमध्ये अद्वैत कधीच होऊ शकत नाही, मग क्रियेचं अद्वैत होत नाही असं जर तुम्ही मान्य करता, तर मग तुम्ही अद्वैताचा अट्टहास करता कशा करता? हा तुमचा अद्वैताचा विचार म्हणजे सबगोलंकार विचार आहे. त्याला उत्तर देताना भगवद्गीताकारांनी उत्तर दिलेलं आहे की गवा, हस्तिनी किंवा तो श्वान जो कोणी आहे त्या प्रत्येकाला विद्वान पंडित आहे, या सगळ्यांना जेव्हा भोजन द्यायचं आहे तेव्हा अद्वैत आहे आमच्या अंतःकरणात. मग आता काय, सगळ्यांकरता गवत आणू झालं. गवताची एक पेंडी आणली, ती पंडितालाही खाऊ घातली, गवताची पेंडी आणली त्याच्यातलीच कुत्र्याला खाऊ घातली, आणि त्याच्यातला चारा त्या गाईला खाऊ घातला. असं होणार नाही म्हणाले. अद्वैत जरी असलं तरी सुद्धा क्रियेच्या पातळीवर पंडिताला भोजनच द्यावं लागेल, त्या कुत्र्याला त्याची भाकरीच घालावी लागेल, आणि गाईला गवतच घालावं लागेल. हाच भाव अद्वैताचा आहे.
म्हणजे द्वैतात अद्वैत म्हणून इथेच आता पुढे आपल्याला श्लोक येईल. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दूण अभेदासी. जो जो भेदाचा विचार करत जातो, जो जो भेद वाढत जातो, तो तो आम्ही अद्वैतानी त्याचा समन्वयच करत जातो. भेद वाढला. आता सध्या ती सिरियल चांगली आहे आपल्याला, काय त्याच्या 6 आया आहेत, होणारच मी या घराची, त्या 6 आया आहेत तिथे. मग आता काय नातं प्रत्येकीशी वेगळं आहे. एक आई आहे, एक मावशी आहे, एक काकू आहे, एक आत्या आहे, असे सगळ्या, एक आजी आहे. नाती भिन्न भिन्न आहे, भाव काय एकच आहे, आई आहे. आणि त्यात तो भाव त्यांनी चांगला दाखवलाय. तो म्हणतो की तुम्हाला एका आईचं प्रेम मिळतं, मला 6 आयांचं प्रेम मिळतं. म्हणजे काय, नात्यांनी भिन्न भिन्न जोडलेले असले तरी भाव मातृत्वाचाच आहे. म्हणजे भाव मातेचा आहे. हे जसं अद्वैत आहे तसंच आहे की ब्राह्मणाशी व्यवहार, त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलंय तसं गीतेमध्ये, की एक पंडित आहे, त्याच्याशी व्यवहार करायला गेलो त्याला भोजनच द्यायचं आहे. आम्ही कुत्र्याशी व्यवहार करायला गेलो त्याला भाकरीच द्यायची आहे. आम्ही गाईशी व्यवहार करायला गेलो त्याला गवतच द्यायचं आहे. हे काय, द्वैत दशेचे अंगण. द्वैताच्या दशेचं अंगण म्हणजे हे जग जे आहे, हे जग द्वैत दशेतच आहे. या जगामध्ये अद्वैत दशा संभवत नाही, कारण या जगात क्रिया संभवते. आणि क्रिया काय संभवते, कारण हे कर्मानी युक्त असणारं जग आहे म्हणून. नाही तर देहामध्ये श्वास घ्यायचा आहे आणि देह चालवायचा आहे. देह नावाची एक जड वस्तू आहे आणि ती जड वस्तू त्या प्राणाच्या साह्याने चालू आहे. आणि तो प्राण सारखा श्वास उच्छ्वास श्वास उच्छ्वास करतोय. आणि ते करण्याकरता हृदय आपलं सारखं लब डब लब डब धड 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 करतंय, ते त्याचं काम करतंय. तसंच नाक ते श्वास घेणं आणि सोडण्याचं काम करतंय. क्रिया एकच आहे किंवा कार्य एकच आहे की देह चालवायचा आहे. देह चालवण्याकरता नाक वेगळं काम करतं, प्राण वेगळं काम करतो, हृदय वेगळं काम करतं. पण त्या सगळ्या कार्याचा जो एकत्रित भाव काय असेल तर देह चालतो. त्या देहाला चालवलं जातं सर्व प्रकारांनी. तो प्राण त्या देहाला राखतो, त्या देहाचं रक्षण करतो. रक्षण करणं हे अद्वैत आहे. आणि ह्या वेगवेगळ्या क्रिया करणं हे द्वैत आहे. याच्याही पलीकडची क्रिया आहे ना, आपण म्हटलं तसं. मी अलीकडे वाचलं म्हणून मला माहिती, मला पूर्वी माहित नव्हतं की हे प्रत्येक रोमरंध्र आहे की ती सुद्धा श्वासाची केंद्रच आहे. म्हणजे आम्ही योगाचा ते वाचन करताना लक्षात आलं की जर ती रोमरंध्र पूर्ण बंद केली, म्हणून आपला दृष्टांताला ते रंग लावण्याचा विषय माझ्या डोक्यामध्ये आला की ही जी होळीच्या वेळी ते सगळे ऑइल कलर्स लावतात आणि ते लावून जर शरीरावर खूप वेळ राहिला तर मुलं मरतात, असे एपिसोड्स झालेले आहेत की अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. कारण नाकाने घेतलेला श्वास आणि उच्छ्वास आणि होणारं हे जे सगळं श्वासोच्छ्वासाच्या कार्यातून शरीर रक्षण तेवढं शरीराला पुरत नाही. प्रत्येक रोमरंध्रातून श्वास घेतला जातो आणि प्रत्येक रोमरंध्रातून शरीरातली टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. हा विषय कुठे आला योगामध्ये? योगामध्ये हा विषय आला अशुची. हा शब्द जिथे आलेला आहे की माणसाचा जो देह आहे या देहामध्ये अशुचिता आहे. अशुची म्हणजे अस्वच्छता, शुची म्हणजे स्वच्छता शुद्धता, आणि अशुची म्हणजे अशुद्धता. त्यांनी असं म्हटलंय की या अशुद्धतेला या देहामध्ये प्रतिक्षणी शुद्ध करणं चालू आहे. कारण सिस्टीम्स आहेतच ना आपल्या. म्हणजे युरिनरी सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरी सिस्टीम म्हणजे या रोमरंध्रांच्या मधून ही टॉक्सिन्स बाहेर काढणं आहे, मलामधून टॉक्सिन्स बाहेर काढणं आहे. सगळी टॉक्सिन्स देहातनं बाहेर, आणि प्रतिक्षणी त्याचं कार्य चालू आहे. आणि आश्चर्य असं आहे की म्हणजे त्याचं आश्चर्य जास्त वाटतं की एक खूण आहे माणसाच्या मृत्यूची की शरीरामधला सगळा मल जर बाहेर पडला तर शरीर जिवंत राहत नाही. म्हणजे शरीराची अशुचिता ही पुन्हा आहे बघा. म्हणजे प्रतिक्षणाला त्या ब्लॅडरमध्ये युरिन साठती आहे आणि प्रतिक्षणाला आमच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये मल साठतो आहे. म्हणजे अशुची देहात आहे आणि ती अशुची प्रत्येक क्षणाला शुचित्वाकडे नेते, शुद्ध तर करतच नेते.
सारखं शरीर शुद्ध करत, म्हणजे जोपर्यंत शुद्धीची प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत देह ठीक आहे. जेव्हा शरीरामध्ये शुद्धी आणि अशुद्धी याच्यातलं प्रपोर्शन बदललं, त्याबरोबर सगळ्या गोष्टी बदलायला लागल्या. मग शरीर राहू शकत नाही तसं. तर त्याच्यावरून तो विषय माझ्या मनात आला की म्हटली या मुलांचे जे मृत्यू झाले अशा आपण गोष्टी वाद की त्याच्या पायातून, म्हणजे सर्व देहातून आमच्या टॉक्सिन्स बाहेर पडतायत आणि सर्व देहातून शुद्ध हवा आम्ही आत घेतोय. आणि म्हणून प्राणायामाची खिल्ली जी उडवली जाते, म्हणजे तिथेच माझ्या मनात आलेले विचार आहे की जी प्राणायामाची खिल्ली उडवतात, कल्पना करता म्हणाले तुम्ही की लोअर ॲब्डॉमिन मधून श्वास घेतला. कल्पना कसली? श्वासाचा संबंध फुफ्फुसाशी. आणि तुम्ही कसली कल्पना करता की लोअर ॲब्डॉमिन मधून श्वास घेतो? म्हणाले भावना आहे. जसा समोरचं फोटो आहे किंवा समोरची प्रतिमा आहे, त्या प्रतिमेमध्ये ज्या प्रकारचं चित्र काढलेलं आहे, प्रत्येक जण कसंही चित्र काढेल. गणपतीचं सुद्धा ॲबस्ट्रॅक्ट चित्र आपण पाहतो, काही नाही, नुसतं एक सोंडेचा आकार असतो तरी सुद्धा तो गणपती असं सिम्बॉलिकली एखाद्याने तेच घेतलं आलंबन म्हणून. म्हणजे हा गणपतीचीच प्रतिमा आम्ही जशी मानतो ती तशी काही एकाच प्रकारची आहे का? शेकडो प्रकारांनी, हजारो प्रकारांनी गणपतीची प्रतिमा चितारली जाते. आलंबन प्रत्येक वेळी बदलतं आणि वेगवेगळ्या रूपामध्ये जेव्हा आम्ही त्याचा विचार करतो आणि त्याची उपासना करतो, तेव्हा आपण म्हणतो तुमच्या घरची गणपतीची मूर्ती छान आहे, कुणी म्हणतं दगडूशेठ हलवाईची मूर्ती छान आहे, कुणी म्हणतं नाही आम्हाला कसबा गणपतीची मूर्ती आवडते, कुणी म्हणतं नाही आम्हाला मंडईचा गणपती छान झोपाळ्यावर बसलेला अगदी मोठा, आम्हाला प्रत्येकाची आवड आहे, प्रत्येक गणपतीच आहे, पण ते प्रत्येक रूप वेगळं आहे. तसं प्राणायाम ही भावना आहे. ते ज्या रूपात गणपती तिथे झोपाळ्यावर बसलेला आहे, ही त्या झोपाळ्यावर बसलेल्या गणपतीच्या ठिकाणची देवत्वाची भावना आहे. ती आमच्या अंतःकरणाला भावली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमचं मन ठेवलंय. आता तसंच आहे या प्राणायामाच्या ठिकाणी की भावना आहे की आम्ही लोअर ॲब्डॉमिन मधून अगदी खालून आम्ही श्वास घेतो आहोत. ज्याला मूलाधार चक्र म्हटलंय ते अगदीच खाली आहे, त्यामुळे त्या मूलाधार चक्रापासून आम्ही श्वास घेतो आहोत किंवा स्वाधिष्ठान चक्रापासून श्वास घेतो आहोत किंवा मणिपूर चक्रापासून श्वास घेतो आहोत. धारणा आहे तुमच्या. म्हणजे ह्या भावना मान्य कराव्या का करू नये? कराव्या याचा अर्थ असा की ती भावना ते लाभ देईल. आता पुन्हा दुसरा विचार की या स्थानापासून आम्ही जर श्वसन घेतो असं म्हटलं तर शरीराला शुद्ध करण्याकरताच प्राण आहे. प्राणाचं काम शरीराची शुद्धी करणं आहे आणि अपानाचं काम तो खर्ची घालणं आहे, कारण त्याच्यातच तर आम्ही क्रिया करतो. त्यामुळे प्राण तो शुद्ध किंवा ते चैतन्य किंवा ती शक्ती तो प्राण शरीरामध्ये घेतो. आता त्या शक्तीची सगळीच रूप आहेत. शुद्धीकरण हेही त्याचं रूप आहे, चैतन्य देणं हेही त्याचं रूप आहे, टवटवीत करणं हेही त्याचं रूप आहे, ताजतवानं राखणं हेही त्याचं रूप आहे, अनेक प्रकारांनी रूप आहे. म्हणजे मला म्हणजे मांडायचा विषय इथे असा आहे की सर्व ठिकाणी ही भावना आहे. म्हणून द्वैतातलं असलेलं जग हा अद्वैतात असलेला जीवन मुक्त कसं भोगतो? तर जग द्वैत आहे तिथेच राहतं, ते द्वैतातच राहणार आहे. आम्ही त्याला द्वैतातच पाहतो, आम्ही पाहतो तसा तोही पाहतो. आता फक्त पाहताना त्याला काय स्वीकारावं असं त्यावेळी वाटतं ते महत्वाचं आहे. म्हणजे कशा अर्थाने की तो काय कार्य करण्याकरता आलाय. शंकराचार्यांचं कार्य घ्या की समोर बौद्ध आहे आणि बौद्धांनी संबंध वैदिक धर्माचा पाडाव करण्याकरता म्हणून त्यांनी विडा उचललेला आहे की नाहीच वैदिक धर्म आम्ही टिकू देणार. शंकराचार्यांनी जिद्द धरली आहे की मी या ठिकाणाहून बौद्ध धर्माला परास्त करून बाहेर घालवून देईन आणि पुन्हा वैदिक धर्माची प्रस्थापना करीन. आता हे जे त्यांचं कार्य आहे, हे कार्य काय आहे? द्वैत स्वीकारल्याशिवाय कार्य आहे का? जरी ते जीव श्रेष्ठ पुरुष आहेत, आचार्य आहेत, आता अद्वैताचे तर पुरस्कर्ते आहेत, आमच्या पुढे दर्शनच मांडणारे आहेत. आता आणखीन अद्वैत कुणी समजावावं? त्यांनीच समजवायचं आणि त्यांच्याच अद्वैतातून जीवनमुक्त संकल्पना आली. ते जीवनमुक्त कशाला? ते तर वरून खाली आलेले आहेत. जीवनमुक्त ही निदान चरमदेहाची तरी अवस्था आहे, ते तर त्याही अवस्थेमध्ये नाही. मग आता त्यांच्या देहाने ते जगात व्यापार कसा करतात? द्वैतात पण करतात, अद्वैतात पण करतात.
द्वैतात करतात तेव्हा काय आहेत, हे बौद्ध आहेत आणि मी वैदिक आहे. भावनाच द्वैताची आहे आणि त्यांना परास्त करणं हे माझं काम आहे. कारण माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आला आणि तुम्ही अस्तित्वावरतीच घालायला लागलात तर कसं काय चालणार? नाहीच चालणार. म्हणजे आपल्यासारखा सामान्य मनुष्य सुद्धा चालवून घेत नाही, तर एवढा मोठा सत्पुरुष ज्या कार्याकरता आलाय तो कसा चालवून घेईल? पण आपला व्यवहार कायमच द्वैतात आहे. फरक एवढाच आहे की आपला व्यवहार द्वैतातच आहे, त्यांचा व्यवहार द्वैतात आहे की नाही त्याकरता त्यांनी म्हटलं की द्वैतात असेल किंवा नसेल, म्हणजे यांची दृष्टी, यांची कार्य करण्याची शक्ती भिन्नत्वानी कार्य करील किंवा करणार पण नाही. भिन्नत्वानी म्हणजे ही वस्तू आहे, हा विषय आहे, ह्या विषयाशी व्यवहार करताना मला मी वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे या भावनेनी सुद्धा कार्य होईल. कदाचित या भावनेनी कार्य होणारही नाही. एकच विषय आणि आपण एकच आहोत. हे केव्हा होतं? कुठेतरी दुसऱ्या गावाला असलेला एखादा भक्त किंवा शिष्य आहे आणि त्या शिष्याला काहीतरी अडचण निर्माण झाली आहे. हे कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी आहेत आणि त्याच्या अडचणीचं निवारण करायचं आहे, तर सत्पुरुषांना काही इथून उठून तिथे जावं लागत नाही. ते जिथे आहेत तिथून त्याचं निवारण करतात. म्हणजे लौकिक देहात असताना, आता सध्या तर सिरियल्स चालूच आहेत स्वामी समर्थांच्या, गजानन महाराजांच्या, काही प्रसंग त्याच्यामध्ये ते दाखवत आहेत की कुठे ते सद्गुरू असतात, कुठे शिष्य असतो, त्याच्यावरती काय प्रसंग येतो, पण त्या प्रसंगातून त्याला ते कितीही दूर असले तरी ते त्या प्रसंगातून काढ. वासुदेवानंद सरस्वतींचं चरित्र आहे. त्या चरित्रामध्ये सुद्धा एका वेळी संकटात प्राप्त झालेल्या 2-3 आपल्या शिष्यांना किंवा भक्तांना, अनुयायांना त्यांनी एका वेळी 3 ठिकाणी दर्शन देऊन त्यांना त्याच्यातून दूर केलेलं आहे. हे कसं घडतं? हे घडतं याचं कारण असं आहे की तिथे अद्वैत स्वीकारलंच आहे. तो आणि आपण वेगळे नाहीच आहे, जगामध्ये भिन्नता नाहीच आहे. देहाच्या पातळीवर काय आहे? देह निर्माण करणं किंवा त्या देहाने त्याला दिसणं ही गोष्ट त्यांना काहीच अवघड नाहीये. आम्हाला एकच एक देह प्राप्त झालाय, तो आम्हाला टिकवायचा जास्तीत जास्त काळ, ही आमची अडचण आहे. त्यांची अडचण नाहीच आहे. त्यांची अडचण हा देह ही अडचणच नाहीये. दाखवायला देह पण आहे, नाही दाखवायचा तर देह नाहीये, पण दोन्ही आहे तिथे. म्हणून इथे त्यांनी जे म्हटलंय ना, तो एक विषय आपण आपल्या मनामध्ये घेतला पाहिजे की तेथे संबंध होये न होये, त्याच्याशी संबंध येईल किंवा येणार नाही. विषय आणि ते एक होतील किंवा होणार नाही. होतीलच असं नाही आणि नाही होणार असंही नाही. त्यांना त्यावेळी जे आवश्यक आहे ते करतील आणि त्याची त्यांना बाधा नाही. याचं कारण असं की ते कशाशी जोडलेलेच नाहीये. ते त्या सगळ्यापासून अलिप्त आहे. तो जो अद्वैत भाव आहे त्या अद्वैत भावामुळे ते आत्मस्थितीमध्ये आहे आणि त्यांच्या आत्मस्थितीमुळे त्यांना कोणतीच बाधा नाही. त्यांचा व्यवहार हा त्यांना बाधित होत नाही की हा द्वैतात केला म्हणून, हा अद्वैतात केला म्हणून. शंकराचार्य असे कसे राहिले, आपला देह कसा सांभाळत ठेवला आणि आपण देहामधून बाहेर पडून परकाया प्रवेश करून मग पुन्हा सरस्वतीशी वाद करण्याकरता कसे आले, कारण काय, ते का घडलं, मग देह का सांभाळावा लागला? काही आवश्यकता नाहीये. उगाच्या उगाच देह नष्ट करायचा आणि पुन्हा एका दुसऱ्या देहाने त्यांना काही उत्पन्न होणं अवघड नाहीये. दुसरा देह घेऊन ते उत्पन्न पण कशा करता? लौकिकामध्ये ज्याची आवश्यकता नाही ते सत्पुरुष करणारच नाहीत. माझा देह सांभाळा. आता यांचा देह 6-6 महिने टिकणार आहे का सांभाळा म्हटलं? असा कोणता जड देह आहे पंचभौतिक की जो 6 महिने 8 महिने टिकून राहणार आहे? तो राहू शकत नाही. पण राहिला ना 6 महिने टिकून. याचा अर्थ जिथे त्या आत्मतत्वाचा प्रभाव प्रकट करावा लागला तिथे केला, जिथे आवश्यकता नाही तिथे केला नाही. आणि त्यामुळे जिथे आवश्यकता आहे तिथे त्या आत्म्याचं अद्वैत आणि आत्म्याच्या शक्तीचं सामर्थ्य सत्पुरुषांनी प्रकट केलंच आहे. आणि जिथे ते सामर्थ्य प्रकट करण्याची आवश्यकता नाहीये तिथे ते मानवी भावानीच राहिलेले. आता योगाग्नीने पाठीवरती मांडे भाजायला तव्यासारखा तापलेला लाल तवा आपली पाठच बनवली
आणि त्याच्यावरतीच मुक्ताबाईला मांडे भाजायला सांगितले. आणि त्याच ज्ञानदेवांना मांडे खाण्याची इच्छा होते. जे मांडे खाण्याची इच्छा होणं हा एक संग धरणं आहे. आणि मांडे भाजायला खापर मिळत नाही म्हणून पाठीचं खापर करणं ही दुसरी संगरहित अवस्था आहे. देह काय, देह काही नाही, देहातच अग्नी प्रकट केला. असे किती योगी आहेत की ज्या योग्यांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला जेव्हा देह टाकायचा तेव्हा तो योगाने आपला देह जाळून घेतलाय, आपला देह संपवलाय, आपल्याच अग्नीने आपला देह संपवला. आपल्या देहात असणारं जे अग्नितत्व आहे तेच प्रज्वलित केलंय. हा जो वैश्वानर आहे त्यालाच प्रज्वलित केलाय आणि त्यांनीच आपला देह नष्ट करून टाकलेला आहे. म्हणजे हे जे सगळं आहे या प्रत्येक ठिकाणी सामर्थ्य प्रति क्षणाला वापरावं लागतं असं नाहीये. म्हणजे एखादी माशी मारायची आहे त्याच्याकरता AK-47 काय करायची, त्याच्याकरता एक नुसतं हाताने मारलं तरी पुष्कळ झाले. म्हणजे कशाकरता काय वापरायचं, केव्हा त्याचा उपयोग करायचा आणि करायचा नाही. म्हणून ते इथे म्हणतात तेथे संबंध होये न होये तव इंद्रियांचे ते नोहे मग असतची आहे संबंधूना. म्हणून ते म्हणतात की तिथे इंद्रियांपर्यंत पोचावं लागतं आणि इंद्रियांच्या मार्फत ते योगी किंवा तो सिद्धपुरुष किंवा तो जीवनमुक्त या विषयापर्यंत पोचतो असं काही नाही आहे. सगळी प्रक्रिया त्याला स्वीकारावी लागतेच असं काही नाही आहे. आणि कधी कधी स्वीकारतो का, हो स्वीकारतो, का नाही स्वीकारत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज शुद्धीपत्र घ्यायला पण जातात आणि रेड्यामुखी वेद पण वधवतात, दोन्ही गोष्टी करतात. गरज काय शुद्धीपत्र घेण्याची, पण घेतलं आणि घेतल्यानंतर नाकारलं. घेतलं शुद्धीपत्र म्हणून समाजात मिसळायला आले नाहीत. आता आम्ही शुद्ध झालो, कोण आम्हाला बोलायला येतो समोर बघू, त्यामुळे आम्हाला आवश्यकताच नाहीये. आम्ही समाजाच्या बाहेरच राहणार आहोत. की समाजाची शिस्तीची जी चौकट आहे ती चौकट मोडून आम्हाला समाजात शिरायचंच नाही, आम्हाला त्याची आवश्यकताच नाही. निवृत्तीनाथांना वाटली ती त्यांच्या भूमिकेतून वाटली म्हणून ज्ञानदेवांनी ती स्थिती प्रकट करून दाखवली. संपला विषय. आता काय झालं, तो विषय तिथंच संपला. आता पुढे जीवन जे स्वीकारलंय ते स्वीकारलंय. आता म्हणून ते इथे म्हणतात मग असतची आहे संबंधूना. असा प्रश्न विचारलाय आपल्याला की मग हा संबंध जो आहे तो काय सत्य आहे का, असं त्यांनी म्हटलंय. ते पंचविषय सेवण्याप्रती पंच ज्ञानेंद्रिय जाती न जाती, त्यांना जावं लागेल न जावं लागेल, तोच विस्मरण पावती उभयताही. गेले तरी उभयताना विस्मरणच आहे, नाही गेले तर विस्मरणच आहे. म्हणजे ज्ञानेंद्रिय इथून तिथं पोचलं म्हणून मी पोचतो आहे, ही मीची जाणीव आहे, अस्तित्वाची जाणीव आहे, वेगळेपणाची जाणीव आहे, हे द्वैत आहे. तर ती जाणीव कशी होते ते म्हणाले तिथे पोचेपर्यंत ती जाणीव संपून जाते. त्यामुळे द्वैत भावानी अभिनिवेशानी जरी काही केलं तरी सुद्धा जे केलं आहे ते करण्याकरता किंवा ते घडवण्याकरता घडवलंय, त्याच्यापेक्षा त्याला अधिक महत्व काही नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात म्हणजे इंद्रिय विषय एक होती, ग्रहण व्यापार विसरती. इंद्रिय आणि विषय एक होतात, हे मला स्वीकारायचं आहे, हा व्यापार संपतो. म्हणजे या जगामध्ये मला बौद्धांना परास्त करायचं आहे, ही तिकडून योजना करून आलेलं आहे, जे आलेलं आहे ते काम करायचंय, ते माझं काम आहे. मला मोठेपणा मिळावा, मी सगळ्यांना हरवलं, ह्याच्यामध्ये माझं काहीतरी त्या ठिकाणी सिद्ध करा, ही भानगड काहीच नाही. यातलं काही शिल्लक नाहीये. यात फक्त जे सांगितलंय ते तेवढं करायचंय. मग त्याकरता इंद्रिय वापरली आहेत, त्याकरता बुद्धी वापरली आहे, त्याकरता जे जे वापरावं लागलंय ते वापरलंय. का की विषयच इंद्रिय झाल्यावरती ग्रहणाची न अपेक्षा, त्याचा स्वीकार करण्याची काही आवश्यकता नाही. इंद्रिय तरी वस्तू, विषय तेही वस्तू. आता प्रक्रिया सांगतात, प्रत्यक्ष व्यवहार कसा करतात. आता मगाचा विषय आपण बाजूला ठेवू, आता प्रत्यक्ष व्यवहाराचा विषय आहे की ते जेवायला बसले आणि त्यांनी भोजन केलं. म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज म्हणाले शिष्याला, मी तुझ्या घरी जेवायला येतो, माझ्याकरता स्वयंपाक कर, असं म्हणून ते त्यांच्या घरी जेवायला गेले. तर त्यांनी उत्तर दिले
की त्यांना जेवणाची हौस आहे का हो? त्यांना त्यांच्या घरी जाऊन 2 पक्वान्न खायला मिळावीत म्हणून त्यांच्या घरी ते जेवायला चाललेत का? ते इथे सांगतात की म्हणाले इथे म्हणजे इंद्रिय विषय एक होती, ग्रहण व्यापार विसरती, का की विषयच इंद्रिये झाल्यावरती ग्रहणाची न अपेक्षा. ही मागची ओवी आता आपण पाहिली. इंद्रिय तरी वस्तू, वस्तू म्हणजे आत्मा, इंद्रिय तरी आत्माच आहे, विषय तेही वस्तू तोही आत्माच आहे. मग ऐशा स्थिती माझी हेतू कोठून तो उपजावा. अशा स्थितीमध्ये आता इच्छा काय आहे? आणि पुढे त्यांनी ओवी सांगितली आहे की हेतू म्हणजे इच्छा अर्थ करा, हेतू म्हणजे कारण अर्थ करू नका. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलंय की येथे हेतू म्हणजे इच्छा जाणं, न समजावे कारण, मावळल्या मधले द्वैत भान, इच्छा होणेच अशक्य. म्हणून त्यांनी पुढे आहेत पुढे ओवी आपल्याला, द्वैत दशेचे अंगण. द्वैताची दशा आहे, विषय वेगळा आहे, ह्या जीवनमुक्ताची इंद्रिय वेगळी आहे. पण इंद्रिय आणि विषय हे दोन्हीही आत्मवस्तूच आहेत. ही जेव्हा धारणा त्याच्या अंतःकरणामध्ये अद्वैत भावानी आहे त्यावेळी इंद्रिय आणि विषय हे 2 वेगळे राहतच नाहीत, द्वैताचं भानच राहत नाही. मावळल्यामधले द्वैत भान, इच्छा होणेच अशक्य. घ्राणची झाली सुवास, सुवास घेण्याची ती आस, कोठून त्या ठायास उपजवी सुज्ञ हो. जर नाकच सुवास झाला तर आता नाकाने काय वेगळा सुवास घ्यायचा? म्हणजे नाक आणि सुवास हे 2 एकच झाले. दृष्टी आणि दर्शन जे पाहायचं आहे ते एकच झालं. आता त्या दृष्टीचं काय काम आहे? जसं साईबाबांची मूर्ती घडवली आणि ती मूर्ती घडवताना तो अंध होता आणि त्याला सांगितलं की तुला डोळे देतो, मूर्ती घडव. त्याप्रमाणे त्यांनी साईबाबांची ती मूर्ती सुंदर घडवली. घडवल्यानंतर त्यांना म्हटलं की आता डोळे राहू दे तुझे, असेच तुला दृष्टी आहे. तो काय करायचं आहे? इतकी सुंदर मूर्ती घडवताना इतकं सुंदर रूप पाहिलंय, आता या डोळ्यांनी बाकीचं बघण्याची काय आवश्यकता आहे? मला पुन्हा अंध करून टाका, मला काही आता डोळस व्हायची गरज नाही. आता पाहण्याकरता काही वेगळं शोधायचंच नाहीये, जे पाहायचं आहे ते अंतःकरणातच आहे. म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं कीच पाहिलं जाणारे नाहीये, त्याच्या हृदयातच ते विराजमान झालं. आता तो म्हणतो त्याच्याकरता मला दृष्टी कशाला पाहिजे? तसं आहे इथे की आता इंद्रिय आणि विषयच एक झाले, मग आता त्या ठिकाणी वेगळं ज्ञानेंद्रिय कशा करता आणि वेगळा विषय कशा करता. म्हणून ते म्हणतात घ्राणची झाली सुवास, सुवास घेण्याची ती आस, आता वास घेण्याची किंवा वेगळा सुगंध अनुभवण्याची इच्छाच राहिली नाही. कोठून त्या ठायास उपजावी सुज्ञ हो. त्याच्या ठिकाणी संकल्पना कशी उत्पन्न होईल. आता ही कशी उत्पन्न होईल वगैरे ही बोलायची भाषा आहे, पण आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी ना संकल्पना विकल्प काहीच निर्माण होत, दोन्ही निर्माण होत. जर संकल्प जरी निर्माण झाला आणि विकल्प जरी निर्माण झाला तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी स्मृती राहिली, त्याच्या ठिकाणी द्वैत राहिलं, त्याच्या ठिकाणी आपलं वेगळे पण शिल्लक राहिलं, यातलं तिथे काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून तो स्वतःला काय म्हणतो? मी भगवद आयत्त आहे. म्हणजे भगवंताला जे करायचं आहे तो या देहाने करून घेतो, बाकी मी काही करायला जात नाही, मला कशाची अपेक्षा नाही आणि मी काही प्राप्त करून घेऊ इच्छित पण नाही. आणि म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं आहे ना त्याप्रमाणे आता त्याच्याकरता इच्छाच कशी म्हणजे उपजावी सुज्ञ हो. कोठून त्या ठायास, त्या व्यक्तीच्या ठिकाणी काही मिळवावं ही आस राहीलच कशी? कारण राहणारच नाही, कारण तो आता वेगळा कोणी नाहीच आहे, ते आत्मतत्वच आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. म्हणून गीताकारांनी म्हटलंय ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन राहतो. आता तोच ब्रह्म होऊन राहिला तर त्यांनी वर म्हटलंय की विषय तरी वस्तू आणि इंद्रिय तरी वस्तू, मग आता इच्छा उपजावी कुठे? इच्छा उपजतच नाही, कारण सगळं काहीच ब्रह्मरूप आहे. हे त्याला ब्रह्मज्ञान खऱ्या अर्थाने झालेले. जिये पेरी दिसती उंच
उसी तिये लाधली की रसी कांती जेवी शशी पुनवेचिया. पहा पहा उसात कांडी ती की बहुत म्हणून का रसाप्रत भिन्नत्व येई. मला उसाला वेगळी वेगळी कांडं असतात, त्या प्रत्येक कांडातला रस वेगळा असतो का? तो उसाचाच रस असतो. पण तरी सुद्धा म्हणजे आता हा दृष्टांत आहे, पण तरीही आपल्याला त्या दृष्टांतात थोडासा दोष काढता येईल की उसाच्या कांडात रसात भिन्नत्व असतं का? रसात भिन्नत्व नाही, पण गोडीत भिन्नत्व आहे. कारण जी खालची कांडं असतात त्याच्यात गोडी जास्त असते, वरची कांडं असतात त्याच्यामध्ये ती पांचट असतात. पण यांनी म्हणूनच जो विषय घेतलाय ना, तिये लाधली की रसी, म्हणजे शब्द कसे मोजून योग्य वापरलेले असतात बघा. तिथे त्याचं रसत्व सांगितलंय की कांड खालचं आहे का वरचं आहे. तर कांड कुठलंही असलं तरी त्याच्यामध्ये असणारं रसत्व म्हणजे त्याच्यामध्ये असणारा रसपणा हा काही कमी होत, त्याच्यातली गोडी कमी होऊ शकते. म्हणजे किती बारकाईने विषय समजून घेतलेला असतो बघा. आपल्याला ते लक्षात येतं की कसं मांडलं जातं, की दृष्टांत मांडायचा तर कमीपणा येऊ शकतो. कुठे कमीपणा येऊ शकतो? कोणत्या कांडातला रस खाल्ला. म्हणून तर आपल्याकडे रस आता इथे शहरातनं आता राहिलं नाही, पण खेडेगावातनं आम्ही पूर्वी राहत होतो तेव्हा आठवड्याच्या बाजाराला उसाची कांडं आली विक्रीला की कोणी ती वरची कांडं घेत नसे, सगळे ते खालची कांडं विकत घ्यायची. किंवा मग ते लोक कांडं करून ठेवायचेच नाहीत, अख्खे ऊसच ठेवायचे. हे ऊसच घेऊन जा, म्हणजे मग त्या वरच्या वाड्यासकट घ्या. आणि घरी आल्यावर खायची वेळ आली की मोठी माणसं त्या खालच्या कांड्याचे तुकडे करून किंवा कर्वे करून लहान मुलांना द्यायचे, ते जास्त गोड. वरची जी कांड आहे ती कमी गोड. आणि म्हणजे हा जो भेद आहे त्याच्यामध्ये, तर तो भेद त्यांनी इथे घेतलेला नाहीये. त्यांनी फक्त त्याचा रसवत्ता हा गुणधर्म घेतलेला, त्याचं रसत्व घेतलेलं आहे, वत्ता पण नाही. रसवत्ता वेगळी. रसवत्ता म्हटलं तर हेच होईल की खालची कांडी जास्त रसवत्तेने युक्त आहे, वरचं कांड कमी रसवत्तेने युक्त आहे. पण रसत्व, रसत्वात फरक नाही, रसवत्तेत फरक आहे. तर ते म्हणतात पहा पहा उसात कांडी ती की बहुत म्हणून का रसाप्रत भिन्नत्व येईल. रसाला काही वेगळेपण येत नाही त्याच्यामध्ये. म्हणाले पेरियाचा भिन्नपणा, पेर म्हणजे तुकडा, पुन्हा कांड, कांडाला पर्यायी शब्द वापरला. पेरियाचा भिन्नपणा न बाधे रसास जाणा, कांड्यास मात्र कांडेपणा प्राप्त नोहे रसाविन. म्हणजे कांडाला कांडपण जे प्राप्त झालेलं आहे ते रसाशिवाय प्राप्त झालेलं नाहीये. कारण का? सरसकट रस आहे, पण त्या रसाला विभाजित करणारं ते कांड आहे. आणि त्या कांड्याच्या ठिकाणचे तुकडे करून काय आपण खात नाही, आपण त्या कांडाच्या जवळचा भाग काढूनच टाकतो. आपण जेव्हा त्या चोलट्या काढतो किंवा ते सोलतो दाताने, त्यावेळी तो वरचा तुकडा काढून टाकतो, कारण ती रसवत्ता त्याच्यात नाहीये, म्हणजे ती गोडी त्याला येत नाही. न परी हे कांडेपण बोलण्याची एक खूण, कांड्यास पाहता निरखून रसावीण काही नसे. हे खरं त्यांच्या दृष्टांताचं वैशिष्ट्य. कारण कांडाला गोडपणा नाही आहे, पण कांडामध्ये रसपणा आहे. कांड शुष्क आहे आणि वर खाली रस आहे असं नाही आहे, सरसकट रस आहे. कांडाच्या रसाला गोडपण नाही आहे. आणि कांडाच्या ठिकाणी कल्पनाच करायची तर तिथे जास्त घट्टपण आहे आणि खालच्या भागामध्ये पोकळपण आहे, आणि त्या पोकळपणात अधिक रस भरलाय. कांडामध्ये रस कमी भरलाय, पण रस आहे. कांड शुष्क नाही, कांडाच्या ठिकाणी शुष्कता नाही. तरी हे कांडेपण बोलण्याची एक खुण, कांड्यास पाहता निरखून रसावीण काही नसे. म्हणजे कांडे तरी आहे रस, रस तोही आहे रस. पदार्थ जो की ऊस तो रसचा आला आविर्भाव. म्हणायचं त्याला फक्त ऊस कांड, पण म्हणाल तो पदार्थच असा आहे की तो फक्त रसच आहे. म्हणजे आता श्रीखंडाचं श्रीखंड पण, बासुंदीचं बासुंदी पण, असं कोणताही पदार्थ घेतला तरी त्याच्यामध्ये बासुंदी तुकडे साईचे बारीक सारीक आलेले, ते आलेले तुकडे असले तरी सुद्धा बासुंदीला ते होमोजिनियसही करता येतं त्या तुकड्यांना पार घोटून टाकून, आणि नाही तर त्याला भिन्नही ठेवता येतं. आता जसं श्रीखंडाचं आहे
की श्रीखंडामध्ये सुद्धा त्या चक्क्यामध्ये रसवत्ता ठेवली आहे, म्हणून साखर आणि ते दही ह्या दोघांना एक जिन्सीपण आहे. आणि जर का त्याचा चक्का करताना जर त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं तर त्या श्रीखंडाला एक जिन्सीपणा येणार नाही, ते रवाळ होतं. त्याचं कारण असं की त्या दह्याच्या दहीपणातली जो त्याचा रस गुणधर्म आहे तो 100% जर काढून टाकला तर तो बाहेर कशाचाही रस गुण 100% आत घेत नाही, आणि म्हणून ते श्रीखंड रवाळ होईल. ते श्रीखंड असं होमोजिनियस एक जिन्सी होणार नाही. म्हणजे ज्याचा जो गुणधर्म आहे तो जर आम्ही इतका काढला, 100% तर निघतच नाही, कारण आपल्याला माहिती आहे की पांचभौतिक प्रत्येक पदार्थ आहे, पण तो किती आम्ही कमी केला, नॉट 1% ठेवला, इतका आम्ही त्याच्यामधला रसपणा कमी केला तर वस्तू बदलली. त्याचं रस पण आम्ही इतकं लयाला नेलं. तर तसंच आहे आता आपण पपईमध्ये किंवा फळांमधला, विशेषतः पपईमधलं ते पेक्टिन काढून घेतात, कारण त्यांना ते इतरत्र औषधाला पण लागतं. आणि ते काढून घेतल्यानंतर जर पपई पिकली ती तितकी गोड पिकत नाही, त्या पपईला ती गोडी येत नाही. म्हणजे तिच्यातली खरी रसवत्ता जी गोड बनण्याकरताचा असणारा त्याचा जो रस आहे तो रसच निघून गेला. त्यामुळे त्या रसाला आता गोडी शिल्लक राहिली नाही. तर त्यांनी त्याच्यामध्ये त्या रसवत्तेवरती फार छान म्हटलंय इथे, म्हणून कांडे उसाप्रत रसाविण ना काही प्राप्त. म्हणजे उसाच्या कांड्यामध्ये रसाशिवाय काही प्राप्त होत नाही. आता मधुरता ती सुद्धा त्या रसामध्ये आहे. म्हणजे बासुंदीच्या ठिकाणी तो जो रस आहे तो रस, आणि रबडीच्या ठिकाणी तो रस किती केलाय, आटवत आणलाय. प्रत्येकाची प्रक्रिया वेगळी आहे बघा. बासुंदी म्हटलं तर जितका रस आटवत आणला तितका त्या रसाची गोडी कॉन्सन्ट्रेट झाली, आणि श्रीखंडामध्ये रस आटवत आणला तर त्याला भगरा पण आलं, ते म्हणजे भरभरीत झालं. त्याच्या ठिकाणची जे माधुर्य आहे एकजिन्सीपणे निघून गेलं. हेच तर पदार्थाला यथार्थपणे जाणणं आहे. ते म्हणतात की जगातली प्रत्येक वस्तू तुम्ही यथार्थपणाने जाणा. म्हणजे दही आहे, उचलून डिफ्रीजमध्ये टाकलं तर ते दही जेव्हा दह्याचा बर्फ होतो आणि त्या दह्यातलं पाणी आहे ते त्याच्यापासून अलग झालं की वरचं दही बाहेर काढलं तरी दह्याची पहिली गोडी शिल्लक राहत नाही, त्या डिफ्रीजमधनं काढलं. म्हणून बाहेर मिळणारं दही प्रोसेस्ड आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी असं मिसळलं आहे की ज्याच्यामुळे बर्फात जरी ते टाकलं तरी सुद्धा, कारण ते लोक गार ठेवायला फ्रीजमध्येच टाकतात, काय टेम्परेचरला टाकतात मला माहिती नाही, पण या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला जेव्हा जातं तेव्हा ते टिकलं पाहिजे. त्याची म्हणजे माधुर्य याच्याकरता काळजी घेतली जाते. म्हणजे त्याचे गुणधर्म आधी समजून घेतले जातात आणि त्या गुणधर्माप्रमाणे ते वागवलं जातं. तर इथे त्यांनी म्हटलंय तसंच आहे की ते म्हणाले, जिये पेरी दिसती उसी तिये लाधती की रसी. या सगळ्यांच्या ठिकाणी रसवत्ता आहे, रसत्व आहे. ते रसत्व त्या बासुंदीपासून दुधापर्यंत जर पाहत गेलं तर आपल्याला ग्राफ काढता येईल. त्या रबडीपासून, ती रबडी नुसती खाल्ली बिना साखरेची तरी गोड लागते, आणि दूध आहे तेही गोड लागतं, पण ते रबडी इतकं गोड लागत नाही, कारण त्याच्याकडे ते कॉन्सन्ट्रेट झालंय. इथे ते विभागलं गेलंय. म्हणजे एक रस शब्द जरी घेतला ना तरी तत्वज्ञान त्याचा कीस काढत बसू शकतो. तत्वज्ञानात त्याचा कीस आहे की करत बसा, त्याचा विचार करत समर्थांनी. म्हणून दासबोधामध्ये हा विषय फार चांगला मांडला. त्यांनी तिथे पंचीकरण जे मांडलेलं आहे अप्रतिम आहे. ते पंचीकरण त्यांनी तेवढ्या करता जो प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म ओळखा. ते म्हणाले प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म आम्ही ओळखत चाललो की आम्हाला त्या त्या पदार्थाच्या विषयीची आसक्ती कमी होत जाते, कारण आम्ही त्या पदार्थाला त्याच्या मूळ रूपात समजायला लागतो की तो पदार्थ त्याच्या गुणधर्मांनी युक्त आहे, तर मी काय गुणधर्मांनी युक्त आहे. म्हणाले आपल्याला आपली तुलना सुरू होते ना की प्रत्येकाला पुन्हा त्याचा काहीतरी गुणधर्म आहे, ते जर इतके आपले आपले गुणधर्म सांभाळतायत आणि ते सांभाळतायत म्हणूनच आम्ही पदार्थ बनवू शकतोय. त्यांना जर गुणधर्म नसते तर सगळी गडबडच होती की त्यांनी जर सांभाळले. असो, पडिले चांदावरी चांदिणे समुद्री झाले वरी खणे विषया करणे भेटती तैसे.
आता इथे दुसऱ्या दृष्टांताने सांगितलं, चंद्रावरी चांदणे पडले म्हणून का चंद्राचं आले शीतलत्व सांगा भले त्या चांदण्यापासून. चंद्राचं चांदणं वेगळं आणि चांदण्यांचं चांदणं वेगळं. म्हणजे अमावास्येला आपल्याला कळतं की चंद्र अजिबात नसतो, पण चांदण्यांचं काही चांदणं असतं. अमावास्येच्या रात्री चांदण्या लुकलुकत असतात, त्याचा काही उजेड असतो. आता ते म्हणतात चंद्रावर जर चांदण्यांचं चांदणं पडलं तर चंद्राला शीतलता येते का? नाही म्हणाले. त्याच्यामुळे चंद्राला शीतलता येत नाही, हा त्याचा मूलभूत गुण आहे. वा समुद्रावरी पर्जन्य पडला असे म्हणून येते झाले ओलेपण सागरासी. म्हणाले वरून पाऊस पडला म्हणून सागर ओला झाला, नाही तर पार कोरडा झाला होता, नद्या आटल्या, तसं समुद्र आटला होता, असं तर काही म्हणता येत नाही. तो त्याचं ओलेपण कायम आहे. चंद्र मूळचाच शीतळ पर्जन्य आधीच सागरी जळ म्हणून ओले वा करणे शीतळ करणे न राहिले ते ठाया. चंद्र आणि चांदण्यात समुद्र आणि पर्जन्यात भेद नाही यत्किंचित विबुध हो. म्हणून त्यांनी म्हटलं की चांदण्या काय चांदणं देतील, चंद्रच मुळी त्याच्या चांदण्यानी ओळखलं जात. त्याचं जे चांदणं पडतं म्हणजे चंद्राचा जो प्रकाश आहे ते चांदणं, त्यांनीच तो ओळखला जातो. त्या चांदण्यांच्यामुळे नाही. याचा अर्थ चंद्र हा परप्रकाशित असला तरी तो सूर्यानी परप्रकाशित आहे, तो चांदण्यांनी परप्रकाशित नाही. चांदण्यांच्या प्रकाशावर चंद्राचा प्रकाश पडत नाही, तो सूर्याच्या प्रकाशाला शीतल करतो, हे त्याचं मोठेपण आहे. प्रकाश सूर्याचा आहे, तो त्याच्यावर पडतो, पण तो त्याच्याकडून सगळे वेगळे गुणधर्म घेऊन बाहेर पडतो. तो सूर्याच्या प्रकाशातले कोणतेच गुणधर्म घेत नाही, तो आहे परप्रकाशित, पण तरी सुद्धा तो त्याच्या गुणधर्मांनी युक्त नाही. पुन्हा म्हणून चंद्राचा प्रकाश एक प्रकारे स्वयं झाला ना, जो घेतला त्यातून त्यांनी तो वेगळा दिला. हे तर निसर्गाचं सौंदर्य आहे की समुद्राचं खारं जल त्या मेघांनी घेतलं, कुठल्या प्रक्रियेने ते गोड केलं, त्याची वाफ होऊन ते वर गेलं, तेव्हा ते कोणती प्रक्रिया आहे की त्या वाफेला त्यांनी गोड पाणी केलं. म्हणजे हे जे आहे पुन्हा मेघाचं वेगळेपण आहे की त्याच्या ठिकाणी जी प्रक्रिया घडली त्या प्रक्रियेने जे पाणी पडलं ते अतिशय गोड मधुरच पाणी मिळालं. त्याला समुद्राच्या पाण्याचं खारेपण शिल्लक, वास्तविक त्यांनी ते शोषून घेतलं. मग शोषून घेतलेल्या पाण्यातलं मीठ गेलं कुठे आणि कायम ते कुठं जात आहे? म्हणजे जे नेहमीच ते शोषून घेतं आणि आम्हाला गोडं पाणी देतं, तर ते मीठ साठतंय कुठे? म्हणजे निसर्गात त्याला काहीतरी चक्र आहेच की ज्या चक्रामधून ते मीठ कशात ना कशात तरी रूपांतरित होत असेल. त्याचं स्वरूप काही असेल आपल्याला माहीत नाही, कारण ते वातावरणात पसरत राहिलं असतं तर एव्हाना वातावरण बिघडून गेलं असतं. ते वरून जर खाली बरसलं असतं तर आमच्या जमिनी खारावल्या असत्या, पण तसं काही होत नाही. सगळं फक्त आम्हाला गोडं पाणी त्या मेघातून मिळतं. म्हणजे ही एक सगळी निसर्गाची जी किमया आहे अक्षरशः. म्हणून ते म्हणतात की चंद्र मूळचाच शीतळ पर्जन्य आधीच सागरी जळ म्हणून ओले वा करणे शीतळ करणेनं राहिले ते ठाया. म्हणून समुद्राला ओलं करावं लागत नाही आणि चंद्राच्या चांदण्याला शीतल करावं लागत नाही. इंद्रिय विषय तयापरी एकरूप निर्धारी म्हणून सहज झाले दुरी भोग्य भोगता. हे शब्द आपला विषय सोडत नाहीत. ते त्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी असंच आहे म्हणाले की त्याच्या ठिकाणी सुद्धा हे दोन्ही एकच आहे. म्हणजे पर्जन्य हा सागराला ओला करत नाही, सागर मूळचाच ओला आहे. सागर आणि त्याचं ओलेपण जसं अभिन्न आहे, चंद्र आणि त्याचं चांदणं जसं अभिन्न आहे, तसं ते म्हणतात की हा भोग्य आणि भोगता, इंद्रिय आणि विषय हे दोन्ही अभिन्न आहेत. हे कोणाच्या करता? आपल्या करता नाही, ते त्या जीवन मुक्ता करताय. आपल्याला सगळं वेगळं आहे म्हणून तर एवढा आनंद आहे. म्हणून म्हणाले इंद्रिय विषय त्यापरी एकरूप निर्धारी म्हणून सहज झाले दुरी भोग्य भोगता. हे शब्द चंद्री चांदणे पडले अधिक न्यून काही ना झाले, चंद्री चांदणे मिसळले उलट मात्र. चंद्राच्या चांदण्यात ते चांदणं मिसळून गेलं पण त्याचं वेगळेपण शिल्लक राहिलं नाही.
तसंच आहे, आपण आता म्हटलं तसं त्या पर्जन्याच्या मध्ये सुद्धा जी गोडी मिळते, ते मीठ कुठे मिसळून गेलं, त्या मेघांनी ते कुठे नेलं, त्यांनी ते काय घडलं, पुढे वातावरणात काय घडतं आपल्याला माहीत नाही, ते कोणत्या स्तरावर निघून जातं. पण जे होतं ते फक्त एवढी प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. म्हणून तोंडा आड पडे, तेही वाचा वावडे, परी समाधी न मोडे, मौन मुद्रे. सगळे भाग दाखवता येत आपल्याला. दृष्टी दाखवून झाली, श्वास दाखवून झाला, म्हणजे वास, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, सगळं त्या जीवनमुक्ताच्या बाबतीत काय काय घडत आहे ते दाखवताय. म्हणून तोंडा आड पडे. आता हा बोलतो, आता एवढे मोठे सत्पुरुष प्रवचन करतात, लोकांना प्रबोधन करतात, एवढी मोठमोठी दर्शनं मांडतात लोकांच्या करता, मग काय बोलतातच ना सगळे. तर हे काय आहे, आपल्या सत्ते करून वाचा शब्दी प्रवर्ते जाणं, आपली सत्ता. आता आपली सत्ता वाचेच्या ठिकाणी दिलेलं वाचत्व, बोलण्याचं ताकद, सामर्थ्य. पुन्हा ही प्रकृती आहे हे आपण लक्षात ठेवायचं. पण ते आत्ता सामर्थ्य घेताना प्रकृतीशी भिडवायचं नाही. आता वाचेपासूनच पुढे चाललो आपण, वाचेपुरतेच आहोत, वाचेपासून पुढे चाललो. आपल्या सत्ते करून वाचा शब्दी प्रवर्ते जाणं. वाचा म्हणजे वाणी, वाणी शब्दामध्ये प्रकट होते, प्रवर्ते, प्रकर्षेण वर्तते, म्हणजे ती त्याचं रूप घेते. परी आत्मत्वापासून भिन्न नाहीच झाली, पण ती आत्म्यापासून काही दूर झाली नाही. वाचत्व तर वाचा रूप शब्द जाणं हेच आहे स्फुरण. आता आणखीन मागे गेले, आधी 2 पुढे आले आणि मग 1 मागे गेले. आता काय, वाचेने सुरुवात केली, वाचेच्या ठिकाणी वाचत्व शक्ती दिली, त्या शक्तीतून नेलं कुठे, शब्दात, त्याच्यातून शब्द म्हणजे आपली वाचा आहे, त्याच्यातून आमचा शब्द प्रकट झाला. आता शब्द आणि वाचा याच्या मागे काय, स्फुरण आहे, म्हणजे स्पंदन आहे, की वाणीला सुद्धा स्पंदच आहे. आपण म्हणतो ना की इथे हे व्हायब्रेशन्स आम्हाला जाणवतं. ती व्हायब्रेशन्स म्हणजे काय, शब्द आहे, तो आकाशाचा तन्मात्रच शब्द आहे. त्यामुळे कोणत्याही वातावरणामध्ये आम्हाला जर चांगले स्पंद जाणवले तर ते काय आहे, ते शब्द तन्मात्रच आहे. तो जो स्फुरण, आणि सगळ्याकरताच स्फुरण आहे. आपण वाचेकरताच कशाला, आपण सगळ्याकरता घेऊ शकतो. म्हणून ते म्हणतात त्या हेच आहे स्फुरण त्या आत्म्याचे, बरं का, आत्म्याचं स्फुरण आहे. पण कसं आहे, आत्म्या विण आहे, आत्म्याला इन्व्हॉल्व व्हावं लागत नाही. आत्म्याचं स्फुरण आत्म्या विण कसं आहे, पुरुष करतो, म्हणून पुरुष निर्माण झाला. हे तत्वज्ञान शब्दात मांडताना हे असं काय येतं, हे आपण उलट पाहत गेलो की आपल्या लक्षात येतं की आता आत्म्याविण त्याला आत्मपण आहे किंवा आत्मत्व आहे. कसं आहे आत्मत्व त्याला आत्म्याशिवाय, कारण आत्मा हा चैतन्य रूप आहे. पण चैतन्य रूप आविष्काराला आणण्याकरता त्यांनी काय रूप घेतलंय, पुरुषाचं. पण प्रकृती आता ह्याच्याकरता संपलीच आहे, म्हणजे पुरुषच शिल्लक आहे. म्हणजे आता काय शिल्लक राहिलं, आत्मा आणि पुरुष, जे दोघे मुळातच अभिन्न आहेत. हा पुरुष जेव्हा एकटा राहतो तेव्हा तो आत्म्यातच मिसळतो. फक्त आता शब्दाकरता सांगायचं म्हणून काय झालं, आत्म्यापासून पुरुष आला. म्हणजे लक्षात आलं ना आपल्या, वरती परमात्मा किंवा परब्रह्म, त्याच्या खाली पुरुष आणि प्रकृती, हे 2 आले. प्रकृतीचं स्वरूप काय आहे, शब्द तन्मात्र. त्या शब्द तन्मात्रातून काय निर्माण झाली, वाणी. त्या वाणीतून काय निर्माण झाला, लौकिक शब्द. आता हे मागे आले, कुणाकरता मागे आले, त्या जीवनमुक्ताकरता मागे आले, की जीवनमुक्त कशातनं अनुभवतो हे सगळं. आम्ही हे सगळं आमच्या वाणीला, आमच्या जिभेनी ओष्ठ तालव्य या सगळ्याच्या साह्याने अनुभव. हा शब्द आहे. शब्द मागे कशात गेला, वाच्यत्वामध्ये किंवा वाणीत्व त्याचं जे आहे, किंवा वाचत्व, वाचात्व असं अधिक योग्य होईल. वाचात्व, त्या वाचात्वाच्या मागे तो शब्दाचं रूप काय आहे, स्फुरण आहे. सगळ्याकरता स्फुरण आहे. म्हणजे त्या जीवनमुक्ताला शब्दाचं ज्ञान कोणत्या स्तरावर होतं, वाचत्वाच्या प्राकृतिक शक्तीवर होत नाही, शब्दाच्या स्फुरणावर होतं. म्हणजे त्याला जे ज्ञान होतं ते कशाने होतं, स्फुरणाने होतं. त्याच्याकडचं ज्ञान ही प्रक्रिया आत्म्याच्या पातळीवरून आहे.
त्यांनी एकच विषय आपल्याला समजावत ठेवला आहे की जो आपण तेवढं एका शब्दात लक्षात ठेवलं तरी बस आहे. फक्त या सगळ्याचा त्यांच्या बुद्धीच्या कुशाग्रतेचा खरा हा आनंद आहे. नाही तर एका वाक्यात स्पष्टीकरण काय आहे की जो ज्ञानी पुरुष आहे त्या ज्ञानी पुरुषाला लौकिक जगाचं ज्ञान बुद्धीच्या माध्यमातून होत नाही, त्याला आत्म्याच्या माध्यमातून होतं. आत्मज्ञानच होत असतं. आत्म्याच्या माध्यमातूनच तो जगाचं ज्ञान करून घेतो. म्हणून यथार्थ म्हणजे आपल्याला भीती वाटते की सत्पुरुषांकडे गेलं तर आपल्या मनात वाईट विचार येऊ नये, कारण त्यांनी आपल्याला त्यांना आपला विचार कळणार, म्हणजे ते म्हणणार याच्या मनात वाईट आहे. म्हणजे आपल्याला त्याची एवढी धास्ती पडलेली असते मोठ्या माणसाकडे जाताना की ते बरोबर ओळखतात आपल्या मनात काय. आपल्याला माहीत असतं की त्यांना ओळखता येतं, त्यांना दिसतं, आपण काय चुकलो आहे ते त्यांना कळतं. ते जेव्हा आपल्याला म्हणतात हे करू नको, की आपण म्हणतो खरंय आपण हे करायचं नाही, कारण त्यांना पुढे त्याच्यातून काय वाईट हे होणार आहे हे दिसलंय. हे सगळं काय आहे, हे सगळं आत्म्यातून होणारं ज्ञान आहे. म्हणजे कालाचं यथार्थ ज्ञान आणि कालाबरोबर देशाचं यथार्थ ज्ञान आणि ह्या दोघातून निर्माण होणाऱ्या घटनांचं यथार्थ ज्ञान. त्यामुळे त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य हे आपल्यासारखं वेगळं वेगळं राहत नाही. ते ज्याच्याविषयी आता चर्चा चालू आहे ते ज्ञान त्यांच्या पुढे प्रकटच होतं. त्याचा ते उपयोग करतात का करत नाहीत हा त्यांचा विषय आहे. हे सगळं लोप पाहून राहतात. आपण इथे म्हटलं ना की ते त्याचा स्वीकार करतील नाही तर करणार पण नाहीत. त्यांना काही त्याची इच्छाही नाही. या भानगडीत त्यांना कुणी सांगितलंय त्या ईश्वराच्या ज्ञानात रमण्याचं सोडून याचं काय त्याचं काय त्याचं काय सगळ्याच्या कुंडल्या मांडत बसायला कुणी सांगितलं. ते त्यात काही करणार नाही. परंतु ते सामर्थ्य आहे हे एकच लक्षात ठेवायचं आपण की त्यांना आत्म्याच्या पातळीवरच ज्ञान होतं. आणि आत्म्याच्या पातळीवर ज्ञान व्हायला डोळे लागत नाहीत, कान लागत नाहीत, जिव्हा लागत नाही, नाक लागत नाही, स्पर्श लागत नाही, काही लागत नाही. कारण आत्मा स्फुरणात्मक आहे आणि ते त्याचं जसं स्फुरण तसंच यांच्या ज्ञानाचं पण स्फुरण आहे. आणि त्यामुळे जे त्यापुरतं जेवढं काही कळून घ्यायला हवं आहे तेवढं ते कळवून घेतात आणि जेवढं काही बोलायचं आहे तेवढंच वाक्य ते बोलतात. त्याच्यापेक्षा ते कधी त्यांनी आपल्यासारखं आपला कुणी नमस्कार केला की तोंड भरवून आशीर्वाद दिला हे सगळं आपल्या करता आहे. कारण आपण त्याच्यामध्ये इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे की हो सगळं चांगलंच होईल चांगलं. अरे आपली ताकद काय, चांगलंच काय होईल, आपली इच्छा आहे आपली फक्त इच्छा आहे की त्याचं चांगलं व्हावं की चांगलं घडो. पण ते जेव्हा म्हणतात हे असं करा करा बस, ह्याच्यापेक्षा ते जास्त काही बोलणार नाही. हे केलं पाहिजे, केलं त्याचे नाही ते फापड अर्थ आपण काढत बसू नये. आपण करतो, करत नाही असं नाही. आता मी तुम्हाला लोकांची उदाहरणं सांगत नाही, मी माझंच उदाहरण सांगते की जेव्हा माझ्या सद्गुरूंनी शेवटच्या दिवशी जेव्हा त्यांची दुसऱ्या दिवशी समाधी घ्यायला ते बसले, म्हणजे त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे, तर आदल्या दिवशी आमचं असंच काही काही विषयांवरती बोलणं चाललं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या वयाच्या 70व्या वर्षापर्यंत आपण घेतलेलं कार्य आपण नेटाने करावं आणि मग 70 नंतर आपण ह्याच्याशी बांधील नाही. मग आपण आपल्या साधनेमध्ये 70 नंतर सगळा संन्यास आहे, सगळं निवृत्त व्हावं. जेवढं काही आपल्याला व्यवहारापुरतं करायचं आहे तेवढं करावं. त्याच्यापेक्षा अधिकाधिक वेळ हा म्हणजे स्वानंदामध्ये किंवा आपल्या साधनेमध्ये घालवावा. हे त्यांनी मार्गदर्शन म्हणून सांगितलं. याचा अर्थ आम्ही काय घेतला, 70व्या वर्षापर्यंत आपण कसेही वागलो तरी आपल्याला काही त्रास नाही. कारण वृत्ती की आपल्याला भय नाही. त्यांनी आपल्याला 70 वर्षापर्यंत हे काम कर म्हणणं, काय वाटेल ते गेलं तरी आपल्याला काही होत नाही. आपल्याला कुठेही जायचं आहे, यायचं आहे, प्रवास करायचे, हिंडायचं आहे, फिरायचं 70 पर्यंत करा, पुढचं काय माहित नाही. म्हणजे माणूस आपल्याच मापानी जग पाहतो. सत्पुरुष त्यांच्या बाजूनी सांगतात, आपण आपल्या बाजूने त्याचा हिशोब मांडायलाच बसलेलो आहे. त्यामुळे आपण आपले हिशोब मांडत राहतो की त्यांनी असं म्हटलं त्याचा अर्थ काय. त्यांनी म्हटलं त्याचा अर्थ एकच आहे की हे कार्य करत राहा, हे करण्याची ती मर्यादा आहे, तिथपर्यंत कार्य केलं पाहिजे. आता मी सांगतोय म्हणजे ते सांगतायत म्हणून हे केलं पाहिजे, संपला विषय. त्याच्यामधनं वृत्ती कशी परिणत झाली पाहिजे की श्रद्धा त्या वाक्यावरची अधिकाधिक दृढ करत
आपण हे कार्य किती जास्त चांगलं करू, आपल्याला त्यांनी अभ्यास करायला सांगितलाय, आपल्याला त्यांनी व्यासंग करायला सांगितलं, आपण व्यासंग किती प्रामाणिकपणे, ते काही नाही, याचे लाभ आपल्याला काय आहे बस एवढाच विचार मनुष्य करतो. म्हणजे इथे त्यांनी जे सांगितलंय ना की त्यांची वाणी आहे, ती वाणी जे बोलते ते फक्त यथार्थ बोलते. आणि याचा अर्थ घाबरतो पुन्हा आपणच, की आता आपण त्याचे असे अर्थ लावले, आपण त्याचा फायदा उठवला, मग कदाचित ते आपलं वाक्य ते विड्रॉ करतील, म्हणजे 70च्या आतच आपल्याला काहीतरी गडबड सुरू होईल. हे सगळे आपल्या कल्पना आहेत. हे सगळं जे आहे ना हे फक्त आपल्या मनाचे खेळ आहेत. त्याचं कारण अत्यंतिक श्रद्धा जी अंतःकरणात असायला हवी ती सातत्याने राहत नाही. माणसाच्या अंतःकरणामध्ये कल्पना खूप थैमान घालते आणि जे स्मरण आहे ते स्मरण नेहमीच विकल्पानी आहे. स्मरण कधीच यथार्थपणाने नाही आहे. स्मरण यथार्थ राहू दे, माणसाचं मन कधीच इकडे तिकडे विचार करणार नाही. पण स्मरण यथार्थ नसतं म्हणून मनुष्य त्याच्यातून अनेक विकल्प काढत राहतो. याचा अर्थ असा काढावा, याचा अर्थ असा काढावा, याचा अर्थ, आणि त्याचे लाभ उठवावेत. दुसरं काय, म्हणजे त्यात सगळा तो जो स्वार्थ आहे. इथे त्यांनी जे म्हटलंय ना ते त्याकरता म्हटलंय की त्यांचं सगळं ज्ञान, आपण जे म्हणतो की सत्पुरुषांना तुम्ही एकदा माझ्या डोक्यावर हात ठेवा, असं मोठ्या माणसांना लोकांना तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा बास, असं ते लोकांना मोठ्या माणसांना हात धरून आपल्या डोक्यावर हात ठेवायला लावतात. अशी मंडळी आहेत की आमच्या डोक्यावर एकदा हात ठेवा म्हणजे मिळालं. तर त्याचं कारण काय की त्यांचा तो आशीर्वादात्मक स्पर्श जो आहे तो आमच्या जीवनाला कल्याणकारी आहे. का आहे, कारण त्यांनी केलेली कोणतीही कृती ही त्या आत्म्याच्या पातळीवरची, ती आमच्या पातळीवरची नाहीच आहे. एवढंच या आपल्याला म्हणजे भागात त्यांना सांगायचं की ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आणि म्हणून ते इथे म्हणतात, ऐशा स्थिती माझारी जे जे काही वदे वैखरी, ते ते वदने नाही दुरी मुळीच वैखरी पासून, काकी बोलणे आणि वाचेत भेद नाही यत्किंचित, म्हणून बोलले तरी न मोडत मौन मुद्रा वाचेची. आता हे महत्वाचं आहे. म्हणजे शंकराचार्य एवढे वाद घालतात तरी शंकराचार्य कोणत्या स्थितीत आहे ते म्हणतात, ते जीवनमुक्त किंवा त्यांच्यासारखे अधिकारिक पुरुष ते मौनातच आहेत. ते म्हणतात त्यांच्या तोंडातून शब्द निघतो तो वैखरीतूनच निघतो, तो त्याच्या मागे पण जात नाही. आणि ती जी वैखरी आहे ती वैखरी कशाला रिप्रेझेंट करते किंवा कशाचं प्रतिनिधित्व करते, तर वाचेचं. ती वाचा फक्त समोर आणते. वाचा म्हणजे जे वाचेची शक्ती आहे ती वाचा शक्ती फक्त त्याच्यातून प्रकट होते. म्हणजे त्यांना काहीच घडलेलं नाही आहे. त्यांनी पुढे असं म्हटलंय की आपण जे बोलतो ते आपल्या बुद्धीने, पुन्हा तोच आपल्या बुद्धीत एक विचार आहे, त्या विचाराला एक तर्क आहे. मी आता म्हटलं तसं हे एवढं सगळं घडलेल्या घटनेला सगळे आपले तर्क आहेत आणि आपल्या तर्काने काढलेले आपण त्याचे निष्कर्ष आहे. तिथे काही भानगडच नाही. तिथे त्या अंतःकरणापर्यंत यातलं काहीही पोचत नाही. ते कुठे चालतो व्यवहार, वाचा आणि शब्द या पातळीवर व्यवहार होतो. करणारा कोण आहे, आत्मा. म्हणजे त्यांच्या मुखातून जो शब्द निघाला तो शब्द आत्म्यापासून निघाला, त्याचं एक वेगळ्या प्रकाराने दिलेलं एक स्पष्टीकरण आहे. ते म्हणतात की तोंडातून निघाला शब्द तो शब्द आहे. तो शब्द ज्या पातळीवर निघाला ती वाचेची शक्ती वाचत्व आहे किंवा वाचात्व आहे. आणि ते वाचात्व कुणी दिलं आहे, आत्म्याने दिलं आहे. म्हणजे प्रक्रिया कोणत्या पातळीवर झाली, देह, वाणी, बुद्धी या सगळ्यांना साईट्रॅक केलेलं आहे. आणि त्या देहाच्या आश्रयाने काय प्रकट झालंय, आत्मा, वाचा आणि शब्द. बस. म्हणजे ते कुठे आहेत, ते स्वतः मौनातच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ते मौनातच आहे. म्हणून ते म्हणतात की मौन मुद्रा वाचेची, म्हणजे बोलणेच वाणी सर्वथा, वाणी हेच तोंड तत्वता. ते म्हणजे फक्त तोंड, देहाचं तोंड वापरलंय त्यांनी, तोंड तत्वता. म्हणून काहीही बोलता समाधी न मोडे त्याची. काय सुंदर वर्णन आहे, फार सुंदर आहे. की म्हणाले त्यांची समाधी कधीच मोडत नाही. 5:45 झाले का?
एकच ओवी घेऊ विसावी. व्यापाराचे गाडे मोडताही अपाडे, अक्रियेचे न मोडे पाऊल केही. त्या स्फुरण पाठाई भले, त्या स्फुरद्रूप पाठाई भले. असंख्य व्यापार झाले तरी अक्रियत्व न आले लघुपणा आत्म्याच्या. त्याच्याशी जोडलेला विषय. आता काय झालं, पाचही ज्ञानेंद्रियांना कुठल्याही प्रकारे दोष येत नाही. आता क्रियेच्या पातळीवर उतरले की तो आता क्रिया करतो, तर त्या जीवनमुक्ताला दोष येतो का? नाही म्हणाले. काय येत नाही? फार सुंदर हे आहे. व्यापाराचे गाडे मोडताही अपाडे, अक्रियेचे न मोडे पाऊल केही. आता म्हणाले व्यापाराचं गाडं, म्हणजे व्यापाराचं गाडं म्हणजे क्रियेचं गाडं. हां, कशाने चालतं? तर म्हणाले मोडताही अपाडे. म्हणाले त्या ठिकाणी पुष्कळ गोष्टी जरी केल्या, म्हणजे असंख्य व्यापार जरी केले, तर ते कुठल्या पातळीवर होतात? त्या स्फुरद्रूप पाठाई. स्फुरद्रूप नाही, चुकलं. त्या स्फुरद्रूपा ठाई, माझं वाचताना चुकलं. म्हणजे ते जे स्फुरण आहे, स्फुरणाचं जे रूप आहे त्याच्या ठिकाणी, म्हणजे सगळा व्यवहार कुठे होतो? त्या स्फुरणाच्या ठिकाणी होतो. आणि म्हणून ते म्हणाले त्या स्फुरद्रूपा ठाई भले असंख्य व्यापार झाले. म्हणजे तो आता कसा आहे? व्यापार करताना स्फुरण रूप आहे. त्या स्फुरण रूपाच्या ठिकाणी काय व्यापार झाले? सकाळी उठला, त्या आपल्या शिष्यांना काय पाठ दिला, देवाची त्यांनी पूजा केली, नाही तो नामस्मरणाला बसला, दुपारी जेवायला बसला, संध्याकाळी शिष्यांबरोबर हिंडायला गेला, त्यांना काही शिकवलं, काही चुकलं तर रागावला, जे दिलं आहे कार्य त्याचं नियोजन केलं, त्याप्रमाणे त्याचं व्यवस्थापन केलं, काहीही त्यांनी केलं तरी सुद्धा हे सगळे व्यापार आहेत आणि एकापेक्षा एक वेगळे आहेत. आता शंकराचार्य विद्यार्थ्यांना पाठही देत होते आणि बौद्ध सांप्रदायिकांना परास्त करण्याकरता वादविवादही घालत होते. त्याचबरोबर अखंड भ्रमणही करत होते. हिंदुस्थानभर एवढ्या शिष्यांना म्हणजे शिष्य शाखा वाढवत प्रत्येक ठिकाणी अद्वैताची प्रस्थापना करत आणि बौद्ध मताला परास्त करत प्रत्येक गावागावातून हिंडत जात होते. म्हणजे किती प्रकारच्या क्रिया या एक व्यक्ती करता. त्याच्याकरता पैसा पाहिजे, त्याच्याकरता लोक पाहिजे, त्याच्याकरता स्थान पाहिजे, त्याच्याकरता निश्चित अभ्यास पाहिजे. अभ्यास म्हणजे त्याचा एक पाठ्यक्रम पाहिजे ना, की हे आमचा अद्वैत असा आहे. मग त्याच्याकरता कितीतरी ग्रंथ निर्माण करावे लागले ना, की त्यांचा अद्वैत विचार काय आहे हा समजावून सांगण्याकरता आचार्यांनी सर्वदूर काही ना काहीतरी निर्मिती केली. म्हणजे चालू आहे सातत्याने. आता प्रस्थानत्रयीवर भाष्य केलंय, की ब्रह्मसूत्रावर भाष्य आहे, गीतेवर भाष्य आहे, उपनिषदांवर भाष्य आहे. कशा करता केलं? एवढेच. आता हे व्यापार थोडे आहेत का? एकापेक्षा एक भिन्न आहेत, पण त्यांनी व्यापार केलेत तरी अक्रियत्वा न आले लघुपणा आत्म्याच्या. म्हणजे इतक्या प्रकारे व्यवहार केला तरी अक्रियत्वा न आले लघुपण. आत्म्याला लघुपण आलं नाही. कशामुळे? त्याचं जे अक्रियत्व आहे ते मोडल्यामुळे. म्हणजे आत्म्याचं अक्रियत्व कधीच मोडत नाही. अक्रिय म्हणजे तो कोणत्याच कार्यामध्ये सहभागी होत नाही, तो कशातही सहभागी होत नाही. हे आत्म्याचं वेगळेपण एवढ्या क्रिया केल्या म्हणून मोडलं का? आता हे कुणाबद्दल चाललंय? जीवनमुक्ताबद्दल. कारण जीवनमुक्त आत्म्याच्या पातळीवर आहे. आता आत्म्याच्या पातळीवर असून तो क्रिया का करतो किंवा त्याची क्रिया आहे ती कशी समजून घ्यावी? तर त्याकरता त्यांनी म्हटलंय की जली प्रतिबिंब पडले ते जलाच्या चंचलत्वे भले, जरी हललेसे दिसले तरी ते खोटे. ते प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, काय खरं आहे का? ते जलात पडलेलं प्रतिबिंब आहे. जलसंबंधे करून जरी हललेसे दिसले जाण, तरी तो रोहिणी रमण स्थिरची आहे. तो चंद्र तसाच आहे, जिथे आहे तिथेच आहे. जलात हल्ल्यासारखा दिसतो तसा तो जीवनमुक्त जसा आहे तसा आहे. तो पुष्कळ क्रियाकलाप करताना दिसतो आपल्याला, म्हणून काही तो करत नाही. वृक्षबिंब नदीत दिसले ते पुरे नाही वाहून गेले, तेवी व्यापारे न आले व्यापारीपण आत्म्याते. तसंच आत्म्याला व्यापार म्हणजे क्रिया, म्हणून आत्मा क्रिया करायला लागला असं म्हणू नका. म्हणजे त्यांना पुन्हा काय सांगायचंय? दोन बाजूनी सांगायचं. एक बाजू की आत्मतत्वाला कोणताही जग निर्माण झाला म्हणून धक्का लागत नाही, आणि दुसरं आत्मज्ञानी पुरुष
या जगामध्ये कितीही भिन्न भिन्न क्रिया करत असला तरी सुद्धा त्या क्रियांमुळे त्याचं अक्रियत्व मोडत नाही. हे असं त्यांना दोन्ही आणायचंय त्याच्यावरच, त्या जीवनमुक्तापाशीच आणून सोडायचं.